नमस्कार. पोलीस टाइम्स न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नव्याने सुरू झालेल्या श्री श्री जगद्गुरू वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण वैभवजी महाराज मोरे यांनी श्री संत जगद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम भाटगाव येथे परमपूज्य जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक शिक्षण संस्था स्थापन केली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच संत वाङ्मयाचा अभ्यास करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा यासारख्या ग्रंथांचा अभ्यास, कीर्तन, भजन, गायन आणि वाद्य वाजवण्याच्या आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण, स्पर्धा परीक्षा, जनरल नॉलेज, राष्ट्रीय खेळ इत्यादींचे शिक्षण संस्थेत दिले जाते. वारकरी गुरुकुल संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण वैभवजी महाराज मोरे म्हणाले की साधारणपणे इयत्ता 4वी-5वी पासून मुले संस्थेत राहण्यासाठी येतात. अगदी सुरुवातीला आम्ही त्यांना विविध संत, अभंग, हरिपाठ, वारकरी संप्रदाय आणि परंपरा काय आहे याबाबत माहिती देतो. भजनी मालिका पाठांतर करून घेतो. वेळेवर उठणे, शाळेत जाणे, परत येणे, स्वतःची कामे स्वतः करणे, अभ्यास, स्वच्छता आदींबाबत धडे दिले जातात. हे शिक्षण घेत असताना मुले त्यांच्या अंगातील कला आणि आवडीनुसार वारकरी संप्रदाय शिक्षण घेत घडत असतात. सुमारे 4-5 वर्षे संस्थेत वारकरी शिक्षण घेतल्यानंतर अनेक जण उत्तम भजन, गायन, वादन, कीर्तनाची कला आत्मसात करतात. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विविध सांस्कृतिक उपक्रमही राबविले जातात. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या पायदिंडी सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले होते. त्यास विद्यार्थी आणि भजनी मंडळाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेच्या प्रवेशद्वारापासून आषाढी पायी वारी दिंडी सोहळा सुरुवात करण्यात आली. संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून पायी दिंडीत सहभाग घेतला. संस्था चालक हरिभक्तपरायण वैभवजी महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ वारकरी हरिभक्तपरायण नामदेव महाराज पोटे, उत्कृष्ट मृदुंगाचार्य पंचक्रोशीचे वैभव हरिभक्तपरायण निलेश महाराज भवर, उत्कृष्ट गायक हरिभक्तपरायण पवन महाराज भवर, उत्कृष्ट गायक हरिभक्तपरायण नवनाथ महाराज पवार, उत्कृष्ट गायक हरिभक्तपरायण अशोक महाराज पवार, हरिभक्तपरायण गणपत महाराज मोरे, हरिभक्तपरायण निलेश महाराज पवार आदी सर्व नामवंत भजनी मंडळांनी उत्कृष्ट पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले. संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पायी दिंडी सुरुवात करण्यात आली. गावातून सर्व ग्रामदेवतांचे दर्शन करत करत पायी दिंडी परत संस्थेमध्ये दाखल होत रथाचे संस्थेमध्ये पूजन करून पायी दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली. पायी दिंडी सोहळ्यादरम्यान वाटेमध्ये हरिभक्तपरायण बाळनाथ महाराज भवर आणि हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज पोटे यांचे येथे पायी दिंडी सोहळ्यास चहा फराळ देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.